नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर रेशन कार्ड संदर्भात सरकारने घेतला कठोर निर्णय. आता 10 निकषावर मिळणार धान्याचा लाभ. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्ड संदर्भात सरकारने घेतलेले हे कठोर निर्णय काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा या ठिकाणी टायटल काय सांगतोय बघा. रेशन कार्ड संदर्भात सरकारने घेतला कठोर निर्णय. आता या 10 निकषावर मिळणार धान्याचा लाभ. पहा अपडेट काय सांगतोय. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अपात्र लाभार्थी वगळून खऱ्या गरजूंपर्यंत धान्य पोहोचावे याच उद्देशाने राज्य सरकारने मिशन सुधार अंतर्गत शिधापत्रिकांची पडताळणी ही अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. आता 10 ठोस निकषांवर ही तपासणी केली जाणार असून डिजिटल डेटाच्या आधारे लाभार्थ्यांची छाननी करण्यात येणार आहे. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. एकूणच ॲग्रिस्टॅकच्या माहितीनुसार जमीनधारकांना लक्ष. राज्यात ॲग्रिस्टॅक योजनेतून शेतजमिनीची माहिती संकलित या ठिकाणी केली जात आहे. या डेटांचा वापर करून 1 हेक्टरपेक्षा 2.5 एकर हे अधिक जमीन असलेले आणि प्राधान्य योजनेच्या उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेले लाभार्थी ओळखले जाणार आहेत. अशा लाभार्थ्यांचे स्वस्त धान्य वितरण थांबवले जाणार असल्याचे स्पष्ट या ठिकाणी करण्यात आले आहे. बघा पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू. पुणे जिल्ह्यात सध्या 4.25 लाखाहून अधिक लाभार्थ्यांची तपासणी सुरू असून एकूण 5.25 लाख शिधापत्रिका आणि लाभार्थ्यांवर हे निकष लागू करण्यात आले आहेत. यापूर्वीच्या तपासणीत 68,000 लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यात आले असून आता आणखी व्यापक स्वरूपात पडताळणी होणार आहे. बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी केंद्राच्या सूचनेनुसार शिधापत्रिकांचे शुद्धीकरण. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार राज्यात शिधापत्रिकांचे शुद्धीकरण अभियान राबवले जात आहे. आधार क्रमांक आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माहिती एकत्र करून दुबार, संशयास्पद आणि अपात्र लाभार्थी शोधले जात आहेत. बघा कोणते आहेत 10 प्रमुख निकष. नवीन पडताळणीसाठी दुबार शिधापत्रिका म्हणजे सदस्यांचे एकत्रित उत्पन्न, उच्च उत्पन्न गट आणि कंपनीचा संचालक असलेला सदस्य, 2.5 एकरपेक्षा जास्त जमीन धारणा, 100 वर्षांपेक्षा जास्त वय, 6 महिन्यात धान्य न उचललेले लाभार्थी, 18 वर्षाखालील एकमेव लाभार्थी, संशयास्पद आधार क्रमांक तसेच 4 चाकी व मोठ्या वाहनांचे मालक असलेले लाभार्थी या 10 निकषांचा समावेश आहे. बघा वयोमर्यादा असलेल्या लाभार्थ्यांची स्वतंत्र तपासणी. 100 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लाभार्थ्यांची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार आहे. लाभार्थी जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्यास धान्य या ठिकाणी सुरू राहील. मात्र मृत्यू झाल्याचे आढळल्यास संबंधित शिधापत्रिकेवरील धान्य बंद करण्यात येणार आहे. बघा पुढे 4.76 लाख शिधापत्रिकांची सखोल छाननी. या सर्व निकषानुसार पुणे जिल्ह्यातील एकूण 4,76,207 शिधापत्रिकांची पडताळणी होणार आहे. या प्रक्रियेमुळे अपात्र लाभार्थी या योजनेबाहेर पडतील आणि खऱ्या गरजू कुटुंबांना अधिक न्याय मिळेल असा विश्वास प्रशासनाने या ठिकाणी व्यक्त केला आहे. बघा उच्च उत्पन्न गटावर शासनाची विशेष नजर. पुणे जिल्ह्यात 2.5 एकरपेक्षा जास्त जमीन असलेले 3,75,719 लाभार्थी आणि उच्च उत्पन्न गटातील 59,091 लाभार्थी शासनाच्या विशेष निरीक्षणाखाली आहेत. त्यांच्या उत्पन्न व मालमत्तेच्या आधारे पुढील निर्णय घेतले जाणार असून गरज नसतानाही लाभ घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे रेशन कार्ड संदर्भात सरकारने घेतलेला हा एका अर्थाने कठोर निर्णय आहे. आता एकूणच जे 10 निकष आपण पाहिलेला आहोत या 10 निकषावरच आता धान्याचा लाभ मिळणार आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला
लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.